शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काळानुरूप संगीत बदलत गेलं आणि प्रत्येक माध्यमानुसार सुद्धा संगीताची परिभाषा थोडी थोडी बदलत गेली. अर्थात मूळ आत्मा तोच होता, पण तरीसुद्धा शब्दांची सुरांची भाषा प्रत्येक माध्यमासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर यायला लागली. मग ते नाटक असेल, चित्रपट असेल, मालिका असतील आणि आता तर वेबसिरीज. या प्रत्येक माध्यमातनं स्वतःचा ठसा ज्यांनी उमटवला आणि खरं तर वेगवेगळ्या माध्यमातनं काम करत असतानासुद्धा मराठी भावगीतं, चित्रपटगीतं, शीर्षक गीतं किंवा नाटकातली गाणी या सगळ्यामध्ये ज्यांनी स्वतःचा ठसा उमटवला असे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आज आपल्यासोबत आहेत. पत्की काका नमस्कार, स्वागत आहे. आणि याच सगळ्या माध्यमातनं काम करत गीतलेखनाच्या माध्यमातनं आणि निर्मितीच्या माध्यमातनं जे आपल्यासमोर आले ते म्हणजे श्रीरंग गोडबोले, ते देखील आपल्यासोबत आहेत. रंगादादा नमस्कार, स्वागत आहे. खरं तर पत्की काका आणि रंगादादा तुमचं दोघांचं एक गाजलेलं गाणं, म्हणजे तुम्ही सगळ्यांनाच खरं तर आम्हाला सुख म्हणजे नेमकं काय हे खरं तर त्या गाण्यातनं सांगितलं आहे. तर मला असं वाटतं की त्या गाण्याने आपल्या मैफिलीची सुरुवात करूया. नक्की नक्की. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. जरूर जरूर. आणि ते गाणं गाण्यासाठी तुम्ही तर पत्की काका आम्हाला ते ऐकवणारच आहात, पण त्यासोबत जे गाणं नाटकातनं प्रसिद्ध झालं त्या नाटकातलं ते गाणं सादर करण्यासाठी शार्दूलला मी इथे निमंत्रित करते. शार्दूल ये. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. वा शार्दूल, खूप छान. खरं तर आज रंगादादा आणि पत्की काका एरवी प्रशांत दामलेच्या आवाजात हे गाणं आम्ही इतकं ऐकलं आहे. खरं तर त्यांनीच गाऊन इतकं आमच्यापर्यंत आणून ठेवलं आहे की ते प्रशांतचं गाणं होऊन गेले, तुमचं राहिलं नाही आहे खरं म्हटलं.
पण हे सुख सापडलं कसं? म्हणजे सुखी माणसाचा सदरा सापडत नाही सहसा, तर रंगादादा हे सापडलं कसं? एका लग्नाची गोष्ट हे नाटक आम्ही करत होतो आणि प्रशांत होताच अर्थात नाटकात आणि तो डोळ्यासमोर ठेवूनच नाटक पण लिहिलं होतं. म्हणजे मंगेश कदम दिग्दर्शक होता आणि अशोकजींचं म्युझिक होतं. त्यामुळे त्या नाटकामध्ये पूर्वार्ध आणखी उत्तरार्ध याच्यामध्ये एक भाग त्यातला आहे जेव्हा त्याला त्याचं प्रेम गवसतं आणि त्या क्षणी त्याला वाटत असतं की आता याहून जास्ती मला काय पाहिजे. म्हणजे त्या मनाला ती मनीषा मिळते, आई वडील, एक सुखी संसार, हे जे एक चित्र त्याच्या मनामध्ये असतं ते चित्र पूर्ण होतं. हा नाटकाचा पूर्वार्ध आहे आणि त्या पूर्वार्धातलं एक गाणं, त्याच्या आधी ॲक्च्युली 2 गाणी आहेत. म्हणजे एक गाणं आपण केलं नाही त्यातलं, मी म्हटले आणि तू हो म्हटले, मी हो म्हटले तू हो, असं एक गाणं आपलं होतं. आणि ही ती परी आसमानीची नावाचं एक गाणं होतं. ते पण गाणं खूप छान आहे पत्की काकांचं. आणि सेकंड ॲक्टमध्ये दुसऱ्या अंकामध्ये जसं स्वरांमध्ये सुद्धा असे कधी कधी शुद्ध स्वर असतात, कोमल स्वर असतात, तसं उत्तरार्धामध्ये त्या लग्नामध्ये एक विघ्न निर्माण होतं आणि त्यावेळेला त्याला ते दुःखाची किनार त्या गाण्याला लागते. अशी दोन्ही गाणी अशोकजींनी फार फॅन्टॅस्टिक केली आणि सहज केली. म्हणजे मला आठवत आहे आम्ही एका ठिकाणी बसलो होतो दादरला आणि अशोकजींची एक स्टाईल आहे, ते पेटी काढतात आणखीन ते चालू होतात म्हणजे लगेच. आणि आम्ही आज सगळे बसलो होतो आणि त्यांनी बघता बघता सहज ते गाणं केलं आणि ते दुःखी गाणं पण ते पण लगेच ताबडतोब झालं. म्हणजे मला नाही वाटत काहीतरी खूप त्याच्याकरता कष्ट करायला लागले. मला वाटतं शब्द सारखे होते पण त्याचं ठेका म्हणा किंवा सूर म्हणा हे वेगळे होते, कारण त्याच्या मागची भावना. कारण शब्द काय म्हणतात ते मेन असतं ना गाण्यामध्ये. तर त्याच्या जरी तेवढा जो काय वेळ लागला तो तेवढाच होता. म्हणजे मला सांगा आणि खरं सांगा अशा 2 वेगळ्या त्याच्या सुरुवाती आहेत. बरोबर. परंतु प्रशांतसाठीच लिहिलेली गाणी आहेत. हो ना. आणि प्रशांत ती अत्यंत उत्तम नाटकामध्ये सादर करायचा. म्हणजे ते नाटक जितकं गाजतंय तितकीच ती गाणी सुद्धा तितकीच गाजली. आणि अजूनही वंसमोर मिळतो, अजूनही वंसमोर मिळतो. खरंय. पण चाल देताना काय वेगळा विचार केला होता? काय झालं? नाही, मला सांगितलं रंग्या गोडबोलेने एक नाटक लिहिलं आहे, ते करायचं आहे. हे कोण? सुधीर भट. बरं. म्हटलं नाटक स्क्रिप्ट तरी दे, मला काहीतरी दे, शब्द दे गाण्याचे. तर म्हणलं गाणं आज दुपारी येणार आहे, गुरुपौर्णिमा म्हणूया पाहिजे, असा काहीतरी दिवस होता तो. बर. आणि मला फोन आला सुधीर भटांचा, दामू केंकरेंच्या बंगल्यावर जा, रिहर्सल तिकडे चालू आहे आणि तिथे तुला गाणी मिळणार आहे. त्यांनी पाठवली रंग्याने. आम्ही प्रेमाने रंग्या. त्यांना मला वाटतं पूर्ण नावाने कोणीच हाक मारत नसेल. तर ते झालं. मी गेलो तर माझ्या हातात गाणी ठेवली, 4 गाणी. आणि म्हटलं पेटी असतेच माझ्या गाडीमध्ये, गाडी पेटी मागवली. त्यांच्या समोर रिहर्सल चालू होती नाटकाची. म्हणजे प्रशांत दामले आणि कविता लाड ते दोघे होते. आणि ते बघता बघता माझ्या डोक्यात सगळे चक्र सुरू झाले. असं असावं, मग हे हॅपी असं झालं, तर मग सॅड कसं असावं. तर खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय, मिळालेलं वाटेस तोवर हातात काही नसतं. क्या बात आहे. मिळालेलं वाटेस तोवर हातात काही नसतं, खरं सांगा. बरं, हे गाणं गायला आपण ऐकूया हे गाणं सबन कम्प्लीट. आज मंदार आपटेला बोलवलंय मी खास. येस, तर त्याला रिक्वेस्ट आहे. नक्कीच. प्रसिद्ध गायक मंदार आपटे आज आपल्या सोबत आहेत. मंदार, ये. सुख म्हणजे मृगजन, सुख म्हणजे पारा, सुख म्हणजे शब्द बापुडा, केवळ वारा. कुठल्या क्षणी मुठ्ठी मधुनी निसटून जात असतं. खरं सांगा सुख म्हणजे
नक्की काय असतं खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मिळालेलं वाटेस तोवर हातात काही नसतं मिळालेलं वाटेस तोवर हातात काही नसतं खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. वा मंदार, खूप छान. गोष्टी गाण्यांच्या. मला रंगादादा हे विचारायचं आहे की मुठ्ठीतून निसटतं किंवा छप्पर फाडके ह्या ज्या थोड्या हिंदी संकल्पना खरं तर आहेत, त्या मुद्दाम वापरल्या आहेत की सर्वसामान्यांची भाषा, काय नेमका विचार होता? नाही, सर्वसामान्यांची भाषाच आहे मुळामध्ये. हां, मग आपण म्हणतो ना की छप्पर फाडके आणि भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे, तर ती थोडीशी तशीच संकल्पना त्याच्यामध्ये आहे. आणि आपल्या मुठीमधनं पटकन वाळू निसटून जाते अशी आपल्या मराठीमधली पण एक संकल्पना आहेच. तर त्या मुळामध्ये सोपे शब्द हाच या नाटकाचा पण गुण आहे, या गाण्याचा पण गुण आहे की कुठल्याही प्रकारे जास्ती त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी काही नाही आहे. सहज गुणगुणावं अशी चाल आहे, सहज लक्षात राहावे असे शब्द आहेत. होय होय. आणि सहज निर्माण होणाऱ्या भावना, मला वाटतं त्या नाटकाचं पण तेच गमक आहे, पत्की काकांच्या सुरांचं पण तेच गमक आहे आणि शब्दांचं पण प्रशांत दामलेवर आणि प्रशांत दामले. खरंच आहे. त्यामुळे ते उत्तम सगळं समाज संयोग ज्याला आपण म्हणतो. आणि ते पाडगावकर म्हणायचे ना की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. तसंच काहीसं एका लग्नाची गोष्ट तुम्ही सांगितलीत, पण आता एका लग्नाची दुसरी गोष्ट सुद्धा सुरू झाली. म्हणजे एका बाजूने तो विषय किती पुढे जाऊ शकतो हे तुम्ही खरं तर त्यावेळेला मांडलं. पण पत्की काका, चाल मुळात चाल सुचते कशी असं जर विचारलं तर काय सांगाल? याचं गणित काही नसतं, काहीच नसतं. असं आहे म्हणून असं 2+2 असं वगैरे नाही. खरं. तर तुम्हाला एक तर शब्दामध्ये चाल दडलेली असते, हे प्रत्येक संगीतकार सांगू शकेल. बरोबर. आणि माझंही तसंच झालं जेव्हा शब्द आले माझ्याकडे. आणि प्रशांत दामले आणि माझं जे जवळजवळ 70 गाणी आम्ही दोघांनी मिळून केलेले आहे, म्हणजे 16-17 नाटकांसाठी गाणी. तर त्याचा गळा कसा आहे, त्याची गाण्याची फेक कशी आहे किंवा हे सगळा अभ्यास मी केलेला आहे. आणि त्यालाही त्रास होता कामा नये, पब्लिकला पण त्रास नको, सहज. आणि खरं सांगतो मी, एकदा ऐकलं की दुसऱ्या वेळी गाणं गुणगुणायला लागतं पब्लिक. म्हणजे नाटकात बघून जात असताना तुम्हाला ऐकू येतं, कोणतरी गुणगुणत असतं, कोणतरी काहीतरी चालू असतं. तर हाच त्याच्या मागचा हे आहे, म्हणजे प्लस पॉईंट आहे. बरोबर. आणि आम्हालाही आनंद होतो म्हणजे कोणी कौतुक केलं तर. तुमचं एक गाणं आहे काळोख दाटून आला, मला वाटतं शांताराम नांदगावकरांचं गाणं आहे. होय. काय झालं होतं नेमकं आणि ते गाणं नाही, आम्ही शिवाजी मंदिरला एका प्रोग्रामला गेलो होतो. दोघांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं, शांताराम आणि मी. रात्री काहीतरी 10:30-11ला नाटक संपलं आणि टॅक्सी केली आणि निघालो आम्ही. खारला मी दांड्याला राहायचो आणि शांताराम खार दांडा मध्येच कुठेतरी त्याचा बंगला होता तिथे. तर त्याला घरी सोडायचं आणि मग मी पुढे जायचं, असं दरवेळी ठरलेलं असायचं. तर आम्ही निघालो. आपले बँड्रा टॉकीज एक जागा आहे बँड्राला, मोठा पेट्रोल पंप आहे आणि मोठा चौक आहे तो. आणि झगझगाट असतो, म्हणजे लाईट बीट सगळं. रात्री 12, 1, 2, 4 वाजता गेला तरी ते लाईट बीट सगळे असतात. तर आम्ही आलो आणि लाईट बीट होते आणि शपकन एकदम काहीतरी फ्यूज गेल्यासारखा आवाज आला आणि काळोख सबन, घरात काळोख, रस्त्यावर काळोख, पेट्रोल पंपवर काळोख सबन. काय झालं. आणि शांतारामने मी चांगलं बोलत निघालो होतो. 1-2-4 मिनटं गेली. शांताराम म्हणाला, अशोक मला 4 ओळी सुचल्या, ऐकू का? अरे म्हटलं, वा क्या बात आहे. काळोख. तर म्हणाला, काळोख दाटून आला, पालखी उतरून ठेवा, बदलून जरा घ्या खांदा, जायचे दूरच्या गावा.
त्याचं आता घर टॅक्सीवाला तर चालला होता आपल्या मोडमध्ये, आता तो जाणार लेफ्ट लेना वगैरे सगळं झालं आणि आता तो शांताराम उतरणार. एवढ्यात मी शांतारामला म्हटलं, शांताराम चाल ऐकू काय तुला? वा, म्हणजे अंधारात काही होऊ शकतं बघा. आहा. अंधारात असाही उजेड पडू शकतो. असं आहे. आणि तो म्हणाला उद्या सकाळी आपण गाणं कंप्लीट करूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्याच्या घरी आलो, गाणं सबंध कंप्लीट केलं आणि ते गाणं पहिल्यांदा येसूदासनी गायलं आमच्यासाठी. TV साठीच काहीतरी करायचं होतं. बरं. हां हां. तर आम्ही आलो आणि त्याची 2 गाणी केली. त्याच्यामध्ये ते गाणं होतं. ऐकवणार आम्हाला काळोख. थोडं? हो, थोडं. काळोख दाटुनी आला, पालखी उतरुनी ठेवा. काळोख दाटुनी आला, पालखी उतरुनी ठेवा. बदलून जरा घ्या खांदा, बदलून जरा घ्या खांदा. जायचे दूरच्या गावा, काळोख दाटुनी आला, पालखी उतरुनी ठेवा. पालखी उतरुनी ठेवा. आभाळ लयाला केले, किरणांचे पक्षी मेले. आभाळ लयाला गेले, किरणांचे पक्षी मेले. पायांची चाळण झाली, कुठवरी मार्ग चालावा. काळोख दाटुनी आला, पालखी उतरुनी ठेवा. पालखी उतरुनी ठेवा. पालखी उतरुनी ठेवा. वा, मग काळोखातनं प्रकाशाकडे, अंधारातनं प्रकाशाकडे म्हणतात तशी वाट तुम्हाला दोघांनाही सापडली आणि आम्हाला एक गाणं मिळालं. वा वा. कारण हे गाणं इतकं सुंदर झालंय शब्दांच्या आशयाच्या दृष्टीने आणि म्हणतो ना की त्या आशय विषयाला पुढे नेणारं संगीत जेव्हा असतं तेव्हा ते गाणं आपलंसं होऊन जातं. करेक्ट आहे. आणि तसंच हे गाणं झालं. पण रंगात आता जसं पत्की काकांना विचारलं की चाल कशी सुचते तसं शब्द कसे सुचतात, तर असं काही मला वाटतं त्याचंही काही पॅरामीटर नाही आहेत. नाही, मला असं वाटतं की कविता आणखीन गीत हां, या 2 शब्दरचनांमधला आपण फरक समजून घेतला पाहिजे. कविता उत्स्फूर्त असते, म्हणजे मला काहीतरी वाटतं आणखीन त्याच्यातनं मला कविता स्फुरते. पण गाण्यामध्ये एक टीम असते, म्हणजे एक दिग्दर्शक तुम्हाला सांगतो की मला असं असं गाणं हवं आहे. विशेषतः चित्रपटासाठी असेल, नाटकासाठी असेल, अगदी स्फूर्तिगीत असेल, कुठल्याही प्रकारचं गाणं असेल किंवा जिंगल असेल फॉर दॅट मॅटर, की माझं प्रॉडक्ट हे आहे त्याच्याकरता मला गाणं पाहिजे. बरोबर. तर मुळामध्ये तुमच्या हातामध्ये काहीतरी एक माहिती दिली जाते, आणखीन त्या आधारावरती तुम्हाला शब्द आणायचे असतात. म्हणजे तर त्यामुळे कविता आणखीन गाण्यामधला हा मुळात फरक आहे. उत्स्फूर्त आणि ज्याला आपण म्हणूया की विचार करून तयार केलेली बांधलेली एक गोष्ट असते ती. आता गाण्यामध्ये सुद्धा चाली व आधी चाल मग शब्द, आधी शब्द मग चाल, असेही दोन्ही प्रकार होतात. बरोबर. बरं, अनेक वेळा कवितांना सुद्धा चाल लावलेली आपण पाहतो, अगदी संत वाङ्मयाला सुद्धा लावलेल्या चाली आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे हे जे आदान प्रदान आहे शब्दांचं आणि सुरांचं, ते मला वाटतं चालूच असतं. त्यामुळे आता मी समजा एखादी शब्दरचना करायची असेल, कविता असेल ती माझी मी करतो,
जर का मला काही ब्रीफ ज्याला आपण म्हणतो तसं दिलं असेल की बाबा रे तुला या एका सिच्युएशनवरती गाणं लिहायचं आहे, तर मग मग मी ते गाणं त्याच्या माझ्या डोळ्यासमोर ते व्हिज्युअलाइज करून काय आहे घटना काय घडते आहे आणि त्या घटनेला पुढे नेणारं असं हे गाणं असलं पाहिजे, किंवा ते मूर्त घटना आहे त्या घटनेला एक अमूर्त स्वरूप देणारं, किंवा जाणीवेमध्ये एक घटना घडते नेणीवेमध्ये काहीतरी सांगणारं असं गाणं आपल्याला पाहिजे. आणि मग त्यात बाकी पण सर्व गोष्टी आपल्याला विचार करायला लागतात की कुठे होणार आहे, कोण गाणार आहे वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून तुम्हाला गाणं लिहायला लागतं. परंतु याला एक फिक्स प्रोसेस नाही आहे. म्हणजे तुम्ही 5 आकडे मोजा मग 1 ग्लास पाणी प्या असं काही त्याला कृती नाही आहे. बरोबर. मुळामध्ये तुम्ही बसता, आणखीन तुम्ही विचार करता आणि त्याचं तुमच्या डोक्यामध्ये कुकिंग ज्याला आपण म्हणतो काहीतरी शिस्त तुमच्या डोक्यामध्ये शिस्त आणखी तुम्ही लिहून टाकता. म्हणजे माझा अनुभव तरी असा आहे की तुम्हाला जर का तुमच्या आत्तापर्यंतच्या जडणघडणीमध्ये तुमच्याकडे जर का शब्द असतील चांगले, म्हणजे मराठी भाषा तुमच्याकडे चांगली असेल आणि तुम्हाला जर का कधीतरी लहानपणी छंद वृत्त वगैरे कधी तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्हाला तालाची थोडीफार समज असेल, तर तुम्हाला गाणं चटकन सुचायला पाहिजे. फार त्याच्याबरोबर कुस्ती खेळायची गरज नाही. बरोबर. याचं कारण तुमची भावना तुम्हाला स्पष्ट आहे, तुमचे शब्द तुम्हाला माहीत आहेत. करेक्ट. तर मग तुम्ही जसा एखादा नेहमीच्या जाणाऱ्या वाटेवरनं रुमाल बांधला डोळ्याला तरी एखादा मनुष्य मार्गक्रमण करू शकतो. तसे शब्द पटकन सुचायला पाहिजे. आणि माझ्या मते ही कला नाही, हे कसब आहे. म्हणजे गाणं लिहिणारा माणूस तरी फार असं म्हणू नये की मला चंद्र बघायला लागतो किंवा मला अंधारात जाऊन एकटं बसायला लागतं, असं काही नाही. जसं आता मगाशी हे म्हणाले की टॅक्सीमध्ये शांताराम नांदगावकरांना गाणं सुचलं, तर तुम्हाला गाणं पटकनच लिहिता यायला पाहिजे. बरोबर. हे कसब आहे. त्यामुळे मी जेव्हा प्रॅक्टिस करायचो गाणं लिहायची पूर्वी, तेव्हा मी एक हातखंडा प्रयोग करायचो. मी अजूनही करून दाखवतो की मला पहिलं अक्षर द्या, शेवटचं अक्षर द्या, किती ओळीत सांगा, वृत्तछंद सांगा, घटना काय सांगा. मी तुम्हाला एक भलं बरं का होईना तालातलं छंदातलं गाणं लिहून देऊ शकतो. तर मला असं वाटतं की ते गीतकाराकरता तो रियाज आहे, तो रियाज आवश्यक आहे. त्यामुळे गाणं सुचतं कसं याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं तुम्हाला जी एक देणगी मिळालेली आहे ना लिखाणाची, ती देणगी तुम्ही कशी वापरू शकता सहजतेने, आणि ते तुम्ही कसं तुम्हाला मिळालेलं वरदान शब्दांमध्ये कागदावरती उतरवू शकता. तर ते मला असं वाटतं की तो आणि त्याच्याकरता जगावा असा तो प्रवास आहे. म्हणजे कवी म्हणून किंवा गीतकार म्हणून तुमच्या आयुष्याची जी ही असते आनंदाचे क्षण जे असतात ना, ते मला जे वाटलं ते कागदावरती उतरलं. तसं पत्रिकाकांना पण वाटत असेल की मनातली चाल पेटीत बोटात उतरली की तो आनंदाचा क्षण आहे. तसंही मला वाटतं ते खूप असं गाडी कशी चालवावी, पहिलं गिअर टाकावा, क्लच दाबावा, समोर बघावं, हात हलवावा, असं काही नाही. बरोबर आहे. पण सिच्युएशन चित्रपटाची जी असते ती तुम्हाला जेव्हा मिळते, म्हणजे विशेषतः मला आता हे गाणं आठवतं, कधी तू रिमझिम झरणारी. तर आता इतकं सॉफ्ट गाणं, हळवं गाणं, मग म्हणतात ना, म्हणजे जेव्हा आपण लिहितो तेव्हा मग तुम्ही खरंच प्रेमात पडला होतात का वगैरे असं काहीतरी विचारलं जातं. तर अशा गोष्टी आजूबाजूला घडत असतात, पण जेव्हा त्या चित्रपटात नाही येतात तेव्हा म्हणजे कधी तू या गाण्याबद्दल काय सांगाल? ते गाणं कसं तयार झालं? नाही, माझं एक कायम म्हणणं असं आहे की तुमच्या गाण्यामध्ये संगीतकाराचा फार मोठा वाटा असतो. मी अविनाश विश्वजित त्यांच्यावर मी हे गाणं केलं होतं, आणि विश्वजितच्या डोक्यामध्ये कधी तू हा थॉट होता. ओके. म्हणजे असं नाही झालं की पहिल्यापासून मी कधी तू असं गाणं लिहिलं असं नाही आहे. विश्वजितच्या डोक्यामध्ये कधी तू एक होतं, तो थॉट मी पुढे नेला. म्हणजे मग आता त्याच्यापुढे जी काही तुम्हाला प्रेयसीचं वर्णन करायचं आहे त्यासाठी ज्या काही तुम्हाला इकडनं तिकडनं वस्तू उभ्या राहण्याच्या आहेत, मग काय बाबा चांदणं पकड, कुठे हे पकड, ते पकड, फुलं पकड, हा जो लॉन्ड्री लिस्ट त्याला म्हणतो मी. म्हणजे कधी तू हे गाणं एक लॉन्ड्री लिस्ट आहे. ओके. की काय काय टाकलंय धुवायला बाबा, 5 पायजमे 6 सदरे, तसं तू कोण कोण आहेस, तर तू अमुक आहेस, तू तमुक आहेस, तू तमुक आहेस. तर मला असं वाटतं की ते अजून एक त्यातला महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही गीतकार म्हणून ना संवेदनशील असलं पाहिजे खूप. म्हणजे हे सगळं तुमच्या आयुष्यात घडून गेलेलं असलं पाहिजे. असं नाही होणार की तुम्हाला ही मुळात भावनाच नाही पण तुम्ही शब्द लिहिलेत, बरोबर, असं नाही होणार. तुम्हाला ती भावना जगलेली असली पाहिजे शक्यतो, आणि अनेकदा ते तुमच्या मनातून गेलेलं असलं पाहिजे. या सगळ्या घटना घडलेल्या असल्या पाहिजेत. मग अनुभवातनं जे शहाणपण येतं ना
तसं अनुभवातनं कवित्व तुमचं आणखीन मला वाटतं सुधारत जातं, बहरत जातं. बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की कधी तू गाणं लिहिताना मला एक निखळ प्रेमगीत ज्याच्यामध्ये मन अगदी भरभरून आपल्या प्रेयसीला दिलेली दाद आहे. म्हणजे काय काय तू माझ्या आयुष्यात घेऊन आलीस ते सगळं त्याच्यामध्ये आणलेलं आहे. आणि अनेकदा मला लोक म्हणतात की ते एक लडकी को देखा तो ऐसा लगा च्यासारखंच तुमचं गाणं आहे. तर म्हणलं आम्ही दोघेही लॉन्ड्रीला कपडे टाकलेले आहेत हे सगळे. त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने टाकलेत, मी हे वेगळ्या पद्धतीने टाकले. जैसे सुबह की धूप जैसे वगैरे त्यात पण अशी एक यादी आहे ना. पण आहे. बरोबर आहे. ही यादी आहे. पण ही सगळी रूपक आहेत, प्रतिमा आहेत आणि त्या सगळ्या प्रेयसीच्या रूपातनं आपल्या समोर आल्या आहेत. तर मला असं वाटतं की शार्दूल कवठेकरला आपण परत एकदा बोलवूया. मूळ हे गाणं ऋषिकेश रानडेने गायलेलं आहे आणि आपल्या गोष्टी गाण्यांच्या मध्ये सुद्धा जेव्हा ऋषिकेश आला होता तेव्हा त्याने हे गाणं सादर केलं होतं. त्यामुळे त्याची आठवण त्याने त्यावेळेला नक्कीच सांगितली होती. पण आज शार्दूलकडनं ऐकूया आपण. शार्दूल. कधी तू रिमझिम सरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात, कधी तू रिमझिम सरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगला, कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगला, कधी तू चाफ्याच्या पाकळ्या, कधी तू रिमझिम सरणारी बरसात, कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात, कधी तू रिमझिम सरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. गाणं आहे हृदयात वाजे समथिंग. परत एक ते आजच्या काळाची तरुणाईची भाषा बोलणारं गाणं आहे आणि ते तसंच पिक्चराईज पण झालंय आणि आमच्यापर्यंत आलंय. पुन्हा अविनाश विश्वजित. हो, तर म्हणजे या एका गोष्टीवर माझ्याशी बऱ्याच लोकांनी चर्चा पण केली की काय रे बाबा, तुला असे काही मराठीत दुसरे शब्द सापडले नाहीत का? बरोबर. हृदयात वाजे समथिंग, वाटे सगळं सगळं जे काही हॅपनिंग असतो सदा मी थिंकिंग. तुम्ही म्हटलं की काय आहे की
तुम्ही लहान मुलांची जर का भाषा जाऊन बघितलीत तर ते माझ्या मनात उर्मी येऊन असे होते आहे वगैरे असं नाही बोलत. म्हणजे अशा अत्यंत कठीण आणखीन अवजड शब्दांपेक्षा ते त्यांना उत्स्फूर्तपणे आताची जी भाषा आहे ती भाषा बोलतात. बरं, तो चित्रपटसुद्धा जो होता तो ती सध्या काय करते त्याच्यातला तो लहान मुलगा असतो आणि शहरी भागातलं ते आहे, लहान मुलगा आहे. तर त्याला जर का सांगितलं तर तो काहीतरी शब्द जोडूनच तयार करेल ना, त्याला आता जे येतं त्याप्रमाणे. तो असं एखाद्या काय म्हणूया ज्याचं भाषेवरती प्रभुत्व आहे तो ज्या पद्धतीने असे शब्द लिहिल तो मुलगा लिहिणार नाही. त्याला उत्स्फूर्तपणे जे सुचेल ते. परत तिथे एकदा कसं आहे की अविनाश विश्वजितमधला विश्वजित जो आहे तो म्हणला असं काहीतरी आपण एक मजा करूया का. म्हटलं करूया. मी असं हृदयातवादी समथिंग, म्हणजे आपण हृदयात धडधड होते आहे, हृदयात हुरहुर होते आहे असं आपण एरवी वापरलं असतं. बरोबर. परंतु इथे आपल्याला त्या लहान मुलाचं पटकन त्याला काय सुचेल तर काहीतरी समथिंग. मग एकदा ते सापडलं म्हणजे हृदयात वाजे समथिंग, मग सारे जग वाटे हॅपनिंग. मग ते राहीम पण तसा यमक सगळं तसं जुळत 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 ते जोडलं गेलं आणि ते आवडलं लोकांना. म्हणजे जे भाषेवरती अत्यंत नितांत प्रेम करतात, बरोबर, किंवा काही काही आपल्याकडे संस्कृती रक्षक पण असतात की त्यांना असं वाटतं की आपल्या संस्कृतीची सगळी ही माणसं हेळसांड करतायत, घाला घालतात आपल्या संस्कृतीवर. ती लोक म्हणली की तुम्ही हे केलं ते वाईट केलं तुम्ही, आपल्याकडे काय मराठी शब्दांची कमतरता आहे का. म्हणलं असं नाही आहे. त्या गाण्याचं काहीतरी तिथे त्या सिनेमामध्ये त्याची एक जागा आहे, काहीतरी त्यांनी त्या मुलाचं काहीतरी म्हणणं आहे आणि कथा आहे ना, कथा आहे त्याच्यामध्ये. तर तसं तुम्ही घ्या समजून. ठीक आहे, गाणं म्हणून मला ते गाणं आवडतं. बरोबर. नाही आणि आपला असा दावा पण नाहीये की म्हणजे कुसुमाग्रज, केशवसूत वगैरे या सगळ्यांच्या पायाला शेवटी स्पर्श करून आपण आपल्याला हवं ते लिहित असतो. बरोबर आहे. पण शेवटी तरुणाईच्या मनात समथिंग समथिंग झालं, कुचकुच होत आहे ते आहेच. त्यामुळे त्या तरुणाईचं गाणं ते झालं. आणि आर्या आंबेकर ज्याच्यावर ते पिक्चराईज पण झालं, तिने म्हटलंही. आज साक्षी मराठे ही गायिका आपल्यासोबत आहे, तर आपण तिच्याकडनं ते ऐकूया. वा साक्षी, ये. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असते सदा मी आता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असते सदा मी आता ड्रीमिंग. हो असता उगाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे हे गोड फिलिंग. असते उगाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे हे गोड फिलिंग. धुंद धुंद क्षण सारे, हलके हलके फुलणारे, फिरुनी ओठांवरती ये तुझेच गाणे. धुंद धुंद क्षण सारे, हलके हलके फुलणारे, फिरुनी ओठांवरती ये तुझेच गाणे. खिडकीतून डोकावून दिसतोस का, पाहते तुला क्षणोक्षणी, कळता तुला मी लाजते, रोखू कशी तगमग आता ही रोजची. नजरेतूनच माझ्या सांगते तुला मी सारे, समजेल का तुला काही. पाहता जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे, विसरता आता मलाच मी. हृदयात वाजे समथिंग, सारे
हे जग वाटे हॅपनिंग असते सदा मी आता ड्रीमिंग. वा साक्षी, खूप छान. हृदयात वाजे समथिंग म्हणत तरुणाईची भाषा तर तुम्ही सांगितलीत, तसं पत्की काका तुम्ही सुद्धा स्वतः शब्द लिहिलेत, तर तुम्ही कवी कसे झालात? हे ठरवून झालं नाही काही, बरं. पण एक मधल्या काळात असे काही निघालं होतं की अगोदर चाल तयार करा, त्याच्यावर डमी शब्द असावेत काही, आणि मग ते कवी, खरा कवी जो असेल त्याच्याकडे पाठवता येईल म्हणजे गाणं ते. खरा कवी म्हणजे खरा कवी खरा कवी म्हणजे त्याचं गाणं पिक्चरसाठी किंवा नाटकासाठी कशासाठी असणार. म्हणजे हे गाणं ठरतं ना अगोदर, बरोबर. की प्रवीण दवणे लिहिणार आहे किंवा रंग्या गोडबोले लिहिणार आहे, ते अगोदर ठरतं, आम्हाला कळतं अगोदर. तर बैठका होतात आमच्या, त्याच्यात निघतं की कोण असावं, म्हणजे ह्या तऱ्हेचं पाहिजे तर आपण रंग्याला सांगूया, ह्या तऱ्हेचं पाहिजे उच्च संस्कृती शब्द विब्द, तर मग तसा तो कवी शोधावा लागतो. नांदगावकर काय कुठेही मोडायचे, बरं वाटायचं ते, आणि फास्ट असायचं काम, जसं रंग्याचं असतं. म्हणजे आम्हाला दोघांना कधी काम मिळालं तर 15-20 मिनिटात गाणं तयार असतं, किंवा जे काय करायचं ते तयार असतं. 15 मिनिटात रिझल्ट लागलेला असतो. तारारा तारीरारा तारारा तारारा तारीरारा तारारा 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 वा. प्रोड्युसर आले, त्यांना ऐकवलं मी, ते म्हणाले आम्हाला सगळं कळलं, पण तारारी म्हणजे काय ते आम्हाला काय. हो म्हटलं, याच्यावर शब्द आला की ते गाणं होणार, मग आपण नांदगावकरकडे जाऊया म्हणाले. तर आम्ही गेलो. ते म्हटलं शांतारामला पण दारारी डुडू कशाला, काहीतरी डमी शब्द असावे, बरं, एक मदत म्हणून. मग मी त्याच्यावर शब्द डमी लिहिले. काल राती स्वप्नामध्ये एक राजा आला, मज मोहून गेला, नवतीच्या त्या प्रीतीसाठी जीवही माझा भारला. काल राती स्वप्नामध्ये एक राजा आला, मज मोहून गेला. शांताराम खुश झाला एकदम, काय गाणं, शब्द काय आहेत रे. अरे म्हटलं डमी शब्द आहेत, तुला लिहायचे आहेत. तेवढं नाही, आपण एक काम करूया, मुखडा सॉलिड झालेला आहे, मुखडा हाच ठेवूया आपण, आणि अंतरे मी लिहितो. म्हणून शांतारामने अंतरे लिहिले आणि मुखडाचा कवी मी झालो, अर्धवट कवी लोक बनायला. बरं, ते खरा कवी म्हटलं ना, खरा कवी. आता खरा कवी, तो खरा कवी झालो मी, पण मागा नंतर त्याच्यानंतर काही वर्षांनी म्हणावायचे तर सुरेश वाडकरांचा एक अल्बम करत होतो. सुरेशजी म्हणाले, मी आता उद्या अमेरिकेला चाललो आहे, महिना दीड महिना नाही आहे, तोपर्यंत तू 4 गाणी कंपोज करून ठेव, आल्यावर आपण रेकॉर्ड करूया. अच्छा, बरं. मी माझा एवढा गोतावळा सगळा, झिंगल आहे, टीव्ही टायटल आहे, बरोबर, भावगीतं आहेत, अल्बम आहे, हे ते विसरूनच गेलो होतो. सुरेशजींचा फोन आला, मी आलो आहे भारतात. म्हटलं वेलकम वेलकम. अरे गाण्याचं काय झालं म्हटलं, कोणती गाणी. ते जाताना 4 गाणी आपण केली होती आणि 4 गाणी राहिली होती, तू करणार होतास वगैरे. म्हटलं आहे एक गाणं तयार, काही तयार नव्हतं, पण फोनवर होतं जरा. म्हटलं खोटं बोलू शकतो आपण. म्हटलं एक गाणं तयार आहे, तुला संध्याकाळी ऐकवतो. ते गाणं केलं. तीरा रे रा रे रा रा दिरी रा 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 दीरा रा रा तरा रा ता रा ता तारी रा रा रा. गोष्टी
ट्यून मी सुरेशजीनं ऐकवली. सुरेशजी म्हणाले गाणं तर गोड आहे, कारण तुझंच गाणं आहे त्याच्यामुळे गोड असणारच ते, पण शब्दही काय सॉलिड आहेत तर कोणाचे आहेत म्हटले. मग माझे ते डमी शब्द आहेत. त्यामुळे नाही एक काम करा, ते सुरेशजींसाठी म्हणून मला ते गाणं सबन लिहावं लागलं. बरं. आणि दुसरं गाणं दवण्यांचं होतं. त्यांना म्हटलं अगोदर चेक करा काय गडबड आहे काय, म्हणून त्यांना दिले. तेव्हा आमच्या पोटावर का पाय देता तुम्ही असं प्रवीण दवणे म्हणाले. ते म्हटलं पोटावर पाय बी नाही रे, मला सुरेशजींनी सांगितलं लिहायला तर लिहिलंय, बघ जमतं काय. तर त्यांनी वाचलं आणि सांगितलं एक मोठी चूक आहे, बाकी सगळं गाणं ओके. म्हटलं काय, त्यामुळे सप्तसूर मधला सू दीर्घ पाहिजे. कळलं की नाही. बरोबर. तर म्हटलं ओके. आणि मग तू सप्तसूर माझे दीर्घ करून आम्ही गाणं केलं सुरेशजींच्या आवाजात. ते गाणं माझं मी फायनल मीच पूर्ण कवी पूर्ण कवी झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर सुरेशजींचा शागिर्द स्वप्नील बांदोडकर त्याच्यासाठी गाणं लिहावं लागलं, राधाई बावरी. बरोबर. ते हिट झालं. करेक्ट. तर मी कमी करतो पण हिट गाणी करतो. बरोबर आहे. मी स्वतःला म्हणून घेत. सॉरी. तुम्ही म्हणालात तसं की पुन्हा एकदा तुम्ही गीतकार झालात खऱ्या अर्थाने, ते म्हणजे स्वप्नील बांदोडकरने गायलेलं राधाई बावरी. मला वाटतं तेही आपण ऐकूया. पण त्यासाठी ऋषिकेश रानडे आज आपल्यासोबत आलेला आहे. ऐकूया आपण त्याच्याकडनं. वा. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. त्या सप्तसुराच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होय राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी, राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी. हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना, चिंब चिंब देहावरुनी श्रावण धारा झरताना. हा दरवळणारा गंध मातीचा मनास पिलगुन जाई, हा उन्हाळ वारा गुज प्रीतीचे कानी सांगून जाई. त्या सप्तसुराच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होय राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी, राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी, राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी. वा ऋषिकेश, खूप सुंदर. आणि राधाई बावरी आत्तापर्यंत स्वप्नीलकडनं ऐकलंय, वेगवेगळ्या गायकांकडनं ऐकलंय, पण ऋषिकेशने सुद्धा अतिशय अप्रतिम ते गाणं सादर केलं आपल्यासमोर. पत्की काका, राधाई बावरी आणि तू सप्तसूर माझी याने तुम्ही गीतकार तर झालात, अतिशय उत्तम संगीत आणि गीत याचं एक दुहेरी गुंफण यातनं झाली. पण तू सप्तसूर माझे मधलं आणखी एक गाणं खूप सुंदर आहे, मुक्या हुंदक्यांचे. तर आपण तेही आज मला असं वाटतं आपल्या रसिकांना ऐकवलं पाहिजे. आणि ऋषिकेश खूप छान गातो ते गाणं. नक्की त्याला रिक्वेस्ट करूया आपण. नक्कीच नक्कीच. ऋषिकेश.
मुक्याहून दक्याचे गाणे कुणाला कळावे, छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. जडे जीव ज्याचा त्याच्याच कारे, जडे जीव ज्याचा त्याच्याच कारे, नशिबी असे घावयावे. मुक्याहून दक्याचे गाणे कुणाला कळावे, छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. इथे खिन्न तारा देशाराचा, सावलीचा उरेना निवारा. इथे खिन्न तारा देशाराचा, सावलीचा उरेना निवारा. मला मीच आता शोधित जावे, मुक्याहून दक्याचे गाणे कुणाला कळावे, छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. जडे जीव ज्याचा त्याच्याच कारे, जडे जीव ज्याचा त्याच्याच कारे, नशिबी असे घावयावे. मुक्याहून दक्याचे गाणे कुणाला कळावे, छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. वा, अप्रतिम. खरंच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ऋषिकेश अतिशय उत्तम गायलास, खूप छान. थँक्यू. पत्की काका, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सप्तसूर माझे हा अल्बम तयार झाला, त्यातली सगळीच गाणी गाजली. पण मला असं वाटतं की आजच्या मैफिलीचा आजचा भाग थांबवताना आपण सप्तसूर माझे ऐकूया. हो, नक्की. मंदार आपटेला निमंत्रित करूया आणि त्याच्याकडनं ते गाणं ऐकूया. नक्कीच. पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार श्रीरंग गोडबोले यांच्याकडनं खरंच ऐकण्यासारख्या आणखीन खूप गाण्यांच्या गोष्टी आहेत. पण उद्याच्या भागात पुन्हा भेटूया आणि आत्ता या मैफिलीची सांगता करताना ऐकूया तू सप्तसूर माझे. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा. गाण्यासला भला तव स्पर्श अमृताचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा. जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे. जागेपणी मी
पाहिले ते सत्य सारे देखणे माझे मलाले हसू आकाश झाले ठेंगणे निमिषात सारे संपले निमिषात सारे संपले हुंकार ये प्रीतीचा तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा